काय होतं माहिती का मुलांचं, की प्रत्येक परीक्षा प्रिलिम पास झाली की घरी सांगतात मी प्रिलिम पास झालो आणि आता मी 100% होणार. घरच्यांना आशा लागतात, घरच्यांना आशा दाखवलेल्या असतात. त्याच्यामुळे परत ज्यावेळेस आपण पास होत नाहीत त्यावेळेस घरच्यांना सांगायचं कसं. विद्यार्थी आत्महत्या करतायत. आत्महत्या तुम्ही तुमचा जीव संपवताय, पण त्याच्यावरती तुमचा अधिकार नाहीये, त्याच्यावरती तुमच्या आई बापाचा अधिकार आहे. त्यांना विचारा आत्महत्या करू का, ते जर म्हणले करा तर करा. नमस्कार मित्रांनो, मी जीवन आघाव मराठी व्हायरल फीवरच्या MPSC प्लॅन बी या नव्या कोऱ्या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. नावावरून तुमच्या लक्षात आलं असेलच, MPSC प्लॅन बी म्हणजे सेगमेंट एकंदरीत कशा संदर्भात आपलं असणार आहे. तर म्हणजे MPSCचा अभ्यास करता करता प्लॅन बी म्हणून दुसरा एखादा व्यवसाय किंवा दुसरा एखादा उत्पन्नाचा मार्ग ज्यांनी शोधला आहे अशा मान्यवरांना, अशा विद्यार्थ्यांना, अशा व्यक्तींना आपण येथे व्यासपीठावर आणणार आहोत आणि त्यांचं मार्गदर्शन आपण येथे घेणार आहोत. ज्या मार्गदर्शनातून एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या प्लॅन बीची दिशा मिळाली तर मिळाली, नाही का. तर आज आपल्यासोबत येथे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत MPSC स्टुडंट राईटचे संस्थापक आणि वास्तव कट्टा या यूट्यूब चॅनलचे सर्व प्रसिद्ध यूट्यूबर देखील आपण त्यांना आता म्हणू शकतो असे श्री किरण निंभोरे सर. त्यांचं स्वागत करूयात. सर, तुमचं स्वागत आहे आणि जय MPSC. जय MPSC. सर, आपण सगळे MPSCचे विद्यार्थी आहोत. आयुष्यभर MPSCचा विद्यार्थी हा MPSCचा विद्यार्थीच असतो, बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे की MPSCच्या विद्यार्थ्यांचा सेकंद महत्वाचा असतो. त्यामुळे जास्त टाइमपास न करता थेट मुद्द्याला हात घालतो. तर मला सांगा की स्पर्धा परीक्षा करावी असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे तुमच्या फॅमिलीमधून तसं काही बॅकग्राऊंड होतं की स्वयंस्फूर्तीने तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे वळालात? आता फॅमिलीमधून बॅकग्राऊंड म्हणायला गेलं तर फॅमिली बॅकग्राऊंड हे शेतीचं. आमच्या गावामध्येच कोणीच सरकारी अधिकारी नव्हता. 12वी पर्यंत सरकारी अधिकारी काय असतं किंवा हे अधिकारी कसे बनतात हे काहीच माहित नव्हतं. परंतु 70% MPSC जे दुखणं आहे मुलांचं तेच माझ्या बाबतीत देखील घडलेलं आहे. आमच्या कॉलेजमध्ये गॅदरिंग होतं आणि गॅदरिंगला आपले आदरणीय IPS विश्वास नांगरे पाटील साहेब प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. ते मस्तपैकी एकदम वर्दी वगैरे घालून, त्यांच्याबरोबर गार्ड, पोलीस सगळे होते. आणि त्यांनी ज्यावेळेस एंट्री केली ती एंट्री पाहून त्याच वेळेस मनात असं झालं की आपल्याला असंच व्हायचं आहे. म्हणजे हे फक्त माझ्या बाबतीत घडलेलं नाहीये, हे लाखो विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलेलं आहे. त्यांना पाहून नेमकं IPS व्हायचं तर कसं व्हायचं इथपासून सुरुवात झाली. ग्रामीण भागात असल्यामुळे श्रीगोंद्यासारख्या तालुक्यात एक छोट्या गावामध्ये माझा जन्म झालेला आणि तिथे लहानाचं मोठं झालं. त्याच्यामुळे जास्त काय माहित नव्हतं. आत्तासारखं काय सोशल मीडिया त्यावेळेस नव्हतं. पेपर वाचणं हे फक्त कॉलेजच्या लायब्ररीमध्ये पेपर असायचे. गावाकडे पेपर फक्त ते काही आपले बाजारातून काही खाऊ येईल त्यालाच पेपर असायचे. त्याच्यापेक्षा जास्त पेपर कुठं पाहिलं नाही. त्याच्यामुळं बाकीचं बाहेरचं नॉलेज काहीच नव्हतं. पेपर कॉलेजमध्ये तेही वाचले जात नसायचे. वाचायचे कुठले ते एक पुरवणी असायची ना, त्याच्यामध्ये हिरो हिरोईन हेच असायचं आणि ते कॉलेज जीवनामध्ये तेच प्रत्येक जण वाचायचं. त्याच्यामुळे बाकी जास्त काही माहीत नसायचं. त्यांना पाहिलं, कॉलेज संपलं, ग्रॅज्युएशन झालं, BSc केलं इलेक्ट्रॉनिक्समध्ये. त्याच्यानंतर काही माहीत नव्हतं पुढं काय करायचं आहे. मग तुम्ही तुमच्या वास्तवमध्ये जसं बोलले की सगळ्यात सोपा प्लॅन वाटतो तो MPSC. मग आलो MPSCकडे. IPS व्हायचं होतं. अच्छा. आणि MPSCचा अभ्यास करायला आलो. हेच माहिती नव्हतं की IPS करण्यासाठी UPSCचा अभ्यास करावा लागतो. आणि एका क्लासला फोन केला स्वारगेटला येऊन की मला IPS व्हायचंय आणि मला तुमचा क्लास लावायचा MPSCचा. ते म्हणले MPSCचा क्लास करायचा पण तुम्ही IPS व्हायचं तुम्हाला MPSCचा क्लास नाही लागणार. नाही म्हणले MPSC मधूनच IPS होतं. त्यांनी समजून सांगितलं. UPSCचा सिलेबस न पाहता कोणतरी सांगितलं की ते खूप अवघड असतं. आलो MPSCकडे आणि हा प्रवास सुरू झाला. अच्छा. तर एकंदरीत तुम्ही जसं म्हणालात की IPS ची जी क्रेज असते ती क्रेज बघून तुम्ही या क्षेत्राकडे वळालात. तर किती वर्ष तुम्ही डेडिकेटेडली MPSCच्या अभ्यासाला दिली होती? खरं तर पहिले 2 वर्ष MPSC कळण्यातच गेले. अच्छा. सुरुवातीला तो आविर्भाव असतो ना, नाही MPSCच फक्त. त्यावेळेस एकतर डेप्युटी कलेक्टर IPSचं खूळ निघून गेलं होतं. कारण ते महाराष्ट्रातल्या मुलांना जमत नाही, ते मराठी मुलांना जमत नाही. ह्या ज्या चर्चा होत्या ह्या काही अधिकाऱ्यांकडून, काही क्लासेसवाल्यांकडून किंवा मित्रांकडून ऐकलं होतं. त्याच्यामुळे मग ठरलं की DYSP व्हायचं. कारण वर्दीच PSIचे फॉर्म सुद्धा भरत नव्हतो. अच्छा.
त्यावेळेस PSI STI ते तर वेगळं फॉर्म भरत नव्हतं का, तर डोक्यामध्ये हवा DYSP. एक 1.5 वर्ष अभ्यास केला, वर्षभर अभ्यास केला आणि MPSCचा पॅटर्न बदलला. पॅटर्न बदलला ना विषय CSAT आलं. CSAT खूप अवघड, CSAT खूप अवघड, CSAT खूप अवघड. CSAT काय हे सुद्धा माहित नव्हतं आणि ती माहिती करून घ्यायची गरजच पडली नव्हती, कारण दिवाळी होती आणि दिवाळीमध्येच ते कळलं आणि त्याच वेळेस ठरलं की नाही आता PSI. अच्छा. PSIचा अभ्यास सुरू झाला. 2013ची PSIची परीक्षा दिली, पास झालो. मेन्स दिली, मेन्स फेल झालो. त्याच्यानंतर पुन्हा 14ची प्रिलियम दिली, पास झालो. मेन्स दिली, फेल झालो. तिथून पुढे सरकार बदललं, 2 वर्ष परीक्षाच नाही झाली. परीक्षा झाली नाही, फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास. 2015 पर्यंत पूर्ण जीव तोडून, म्हणजे जसं की आता लोक म्हणतात 18 तास अभ्यास केला त्या काळात. नाही, तेवढा होत नव्हता, पण सकाळी 7ला लायब्ररीत यायचं, रात्री 11 वाजता बाहेर जायचं, पण जीव लावून तोपर्यंत अभ्यास केला. त्यानंतर मात्र अशी वेळ आली की परीक्षाच नव्हती, काय करायचं समोर दिसत नव्हतं. 2 वर्ष, कारण टार्गेट फक्त PSI आणि डोक्यात हेच की CSAT अवघड असल्यामुळे आणि त्या फ्लो मधून बाहेर पडलो होतो राज्यसेवेच्या. त्याच्यामुळे आणि कंटिन्यू PSI STIच्या प्रिलियम पास होत गेल्यामुळे तो फ्लो तुटून गेला आणि त्याच्यात, कारण ही प्रिलियम झाली की पुढची प्रिलियम यायची, त्याच्यामुळे त्याच फ्लो मध्ये गेलो आणि 2015 पर्यंत मात्र अभ्यास केला आणि तिथून पुढे तुम्हाला माहिती की चळवळीमध्ये स्वतःला वाहून घेतलं. चळवळीचा विषय निघालाच आहे, तर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, खास करून MPSCच्या संदर्भात जे विद्यार्थी रिलेटेड आहेत, त्यांना MPSC स्टुडंट राईट ही जी काही चळवळ आहे महाराष्ट्रभर फेमस आहे. बरेच कामं चळवळीने केलेली आहेत, बरीच आंदोलनं देखील तुम्ही केलेली आहेत, जसं की ॲड निघण्याच्या संदर्भात असतील किंवा मग जागा वाढवण्याच्या संदर्भात असतील किंवा मग बऱ्याच वेळा जे काही पेपरचं हे असतं, पद्धत असते, पॅटर्न असतो, तो देखील कसा असावा या संदर्भात देखील तुम्ही आंदोलनं केलेली आहेत. तर मला सांगा, चळवळीचा हा जो काही पिंड आहे तो म्हणजे लहानपणापासूनच तुमच्यामध्ये एक चळवळीचा असा एक आंदोलक होता की MPSCचा अभ्यास करता करता त्या आंदोलकाचा किंवा त्या चळवळीच्या कार्यकर्त्याचा जन्म झाला? नाही, तसं चळवळ किंवा पिंड असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की घरची पार्श्वभूमी तशी नव्हती. राजकारण म्हटलं की कुठेतरी ग्रामीण भागात असतं, राजकारणात गेला म्हणजे वायाला गेला, त्याच्यामुळे तोही कधीच अँगल नव्हता. परंतु कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेमध्ये असताना कुठेतरी शाळेमध्ये मॉनिटर असणं किंवा कॉलेजमध्ये पण काही अडचणी आल्या तर आम्ही कधी कॉलेज बंद करणं असेल किंवा काय, त्यावेळेस ABVPचं जास्त वारं होतं. काय होतं काय माहित नाही, पण ABVP मध्ये 2 वर्ष काम केलं कॉलेजमध्ये असताना. तिथं चळवळीचे खरे गुण अंगात आले आणि त्यावेळेस कळलं की जोपर्यंत आपण मागत नाहीत तोपर्यंत मिळत नाही, आणि ते कॉलेजमध्येच कळलं होतं. ज्या वेळेस 2014ला शेवटची जाहिरात आली, त्याच्यानंतर PSIची जाहिरात 2-2.5 वर्ष जाहिरात आली नाही. काही विद्यार्थी एज बार होत होते. आम्ही गोगटे शाळेमध्ये अभ्यास करत होतो, लायब्ररी होती. आमचा एक मित्र होता, नाव नाही घेत, आता सध्या PSI आहे, परंतु तो एज बार झाला होता. का तर त्याची ती शेवटची एक्झाम होती, 1 मार्काने त्याची मेन्स गेली होती आणि पुढे परीक्षा 2 वर्ष जाहिरात आल्यामुळे तो एज बार झाला. आणि तो एज बार झाल्यामुळे तो 2 दिवस रूमवरती आलाच नाही, तो फिरत होता. त्याची चप्पल रूमच्या बाहेर होती पण तो नव्हता. मग त्यावेळेस कळलं की दुःख काय असतं हे. मग त्याच्यासाठी आम्ही सुरुवातीला मुख्यमंत्र्यांना एक लेटर लिहिलं की बाबा जाहिरात तर लवकर काढाच तुम्ही, जे एज बार झाले त्यांना एक संधी द्या, का तर जाहिरात आली नाही. ते उत्तर हे केलं. त्याच्यानंतर फेसबुकवरती एक आमच्या मित्रांनी किशोर म्हणून आहे, त्यांनी फेसबुकचं पेज तयार केलं MPSC स्टुडंट राईट नावाने, ते पण नाव पण त्यांनीच दिलं आणि त्या पेजवरती ते लेटर आम्ही पब्लिश केलं. त्याच्यानंतर राजकीय लोकांचा आम्हाला सपोर्ट भेटला, कारण MPSC मध्ये तोपर्यंत राजकारणी कुणीच हस्तक्षेप करत नव्हते. मग त्यावेळेस आता सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही, पण सुरुवातीला सदाभाऊ खोत असतील, राजू शेट्टी असतील, यांनी फोन केले आणि काय अडचण आहे. मग तिथून पुढे जे आम्हाला ताकद मिळाली, मग नंतर एक एक विषय आम्ही घेऊन सुरुवातीला पहिला मोर्चा काढला. तो त्याला असा प्रतिसाद मिळाला की शनिवार वाडा ते कलेक्टर ऑफिस पूर्णपणे ब्लॉक होता. 10-15 हजार मुलं त्या मोर्चा झाले. तिथून पुढे एक लक्षात आलं की आपण जर मागितलं तर मिळतंय. त्याच्यानंतर वय वाढून मिळालं. 750ची त्यावेळेस एक जाहिरात आली, वय वाढलं, जाहिरात आली आणि त्यावेळेस एक कॉन्फिडन्स मिळाला की नाही, आता आपण जे मागतोय
ते मिळू शकतं. आणि आम्ही काही अवस्था मागत नव्हतो. जे गरजेचं होतं, जे खरंच विद्यार्थ्यांवर अन्याय होता ते हे करत होतो. आणि याच्यामध्ये काही मी एकटा नव्हतो. पूर्ण एक 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 सुरुवात केली असेल, पण त्याच्यानंतर एक 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 टीम वाढत गेली, मोठी टीम झाली हे. आणि त्याच्यानंतर मोठी टीम तर झालीच, जे सहकारी सगळे त्याच्यामध्ये सामील होते. त्याच्यानंतर वेगवेगळ्या संघटना तयार झाल्या, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कामं केली. पण चांगल्या पद्धतीने एक संघटन MPSCला मिळालं. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न, तुम्ही जर सुरुवातीला सांगितलं, जाहिराती वेळेवर यायला लागल्या, MPSCमध्ये फ्रॉड होत होते ते बंद झाले, डमी रॅकेट असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी ह्या सुरळीत चालू झाल्या. हा फक्त याच्यातून एक झालं की चळवळ करत असताना अभ्यास आणि चळवळ ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करत असताना कुठेतरी अभ्यास दुर्लक्षित झाला. अच्छा. आणि जे 750 जाहिरात आली त्याची प्रिलिमच पास नाही झालं. म्हणजे ज्याच्यासाठी 8 तास केला होता तीच परीक्षा पास झाली नाही. पण आमच्या सोबत जे चळवळीमध्ये होते त्यातले बरेच विद्यार्थी हे जे पुन्हा अभ्यासाला लागले ते या मार्गाने गेले. याच्यातून बरेच राजकीय लोक कॉन्टॅक्ट मध्ये आले, काही अधिकारी कॉन्टॅक्ट मध्ये आले. त्याच्यातून विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्ही आयोगापर्यंत पोहोचू शकलो आणि आयोगाला कळायला लागले की काय अडचणी आहेत आणि ते प्रश्न सोडवत गेलो. त्याच्यामुळे खरंच चळवळीचा फायदा निश्चित विद्यार्थ्यांना झाला आणि आम्हालाही झाला. तर तुम्ही म्हणालात की चळवळीचा फायदा म्हणजे कॉन्टॅक्ट वाढण्यापासून ते मागण्या मान्य होईपर्यंत तुम्हाला झालेलाच आहे. परंतु आपला मेन प्रश्न असतो की उत्पन्नाचा सोर्स. बरोबर. तर चळवळीमधून तुम्हाला काही भेटत असेल असं, म्हणजे पैसा वगैरे, असं मला तरी वाटत नाही. किंवा मग जर काही असेल तर ते तुम्ही सांगू शकता की चळवळीमध्ये असताना तुमचा उत्पन्नाचा सोर्स काय असायचा? तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 2015ला ज्यावेळेस चळवळ सुरू झाली त्यावेळेस पहिला मोर्चा काढला, त्यावेळेस राजकीय सपोर्ट होता. ज्यावेळेस तिथून पुढचे मोर्चे काढले त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की MPSC मध्ये राजकारण आणून चालणार नाही. पण स्वखर्चाने बऱ्याच गोष्टी कराव्या लागायच्या. अच्छा. 1.5 वर्ष माझ्याकडे मोबाईल नव्हता, का तर मोबाईलला आणलेले पैसे हे चळवळीत खर्च झाले होते. कारण चळवळ करायची तर पैसा लागणार आहे आणि आपण नवीन होतो, क्लासेसवाले दारात उभे करत नव्हते सुरुवातीला. कारण त्यांची चूक नव्हती, कारण कोणी येईल आणि सांगेल की आम्हाला क्लासमध्ये येऊन काहीतरी बोलायचंय, आम्हाला आंदोलन करायचंय, उद्देश माहित नव्हता. पण ज्यावेळेस त्यांना उद्देश माहिती झाला त्यावेळेस सगळ्यांनी मदत करायला सुरुवात केली. आणि नंतर जे काही मोर्चे झाले ह्या मोर्चांमध्ये क्राऊड फंडिंग, विद्यार्थ्यांकडे जायचो, तुमच्यासाठीच आंदोलन आहे, आमची एक टीम जायची, कुणी ₹1, ₹2, ₹5, ₹10 अशा पद्धतीने आम्ही ते फंडिंग गोळा करायचो, सगळ्यांच्या समोर ती एकत्र करायचो. किती पैसे आलेत, काय आलेत हे सगळे एक जणाकडे ठेवायचो आणि त्यांनी पूर्ण त्या आंदोलनाचा शेवटपर्यंतचा खर्च करायचा आणि तो हिशोब त्यांनी शेवटच्या दिवशी सगळ्यांसमोर द्यायचा आणि तो आम्ही सोशल मीडियावर पब्लिश करायचो. परंतु याच्यामध्ये व्हायचं काय, जेवढे पैसे आलेत कदाचित त्याच्यापेक्षा जास्त खर्च व्हायचा आणि ते खिशातून घालावं लागायचे. त्याच्यामुळे बरेच दिवस स्वतःचा मोबाईल, म्हणजे स्वतःच्या खिशातून ह्या गोष्टी कराव्या लागत होत्या. आणि उत्पन्नाचं साधन असायला हे काही राजकीय मोर्चे नव्हते आणि आंदोलनातून पैसे मिळायला हे काही असे कुठल्या मोठ्या फायद्यासाठी केलेले आंदोलन, हे विद्यार्थ्यांसाठी केलेले आंदोलन. त्याच्यामुळे पैशाचा याचा काही संबंध नव्हता. परंतु काही विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी क्लासेसवाले पण पैसे द्यायचे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने मदत करायची. विद्यार्थी हे विद्यार्थ्यांच्याच फंडिंग मधून चाललेलं आंदोलन होतं. त्याच्यामुळे याच्यातून राजकीय त्यावेळेस प्रत्येक जण आम्हाला सांगायचा की तुम्ही काहीतरी स्वतःचं आर्थिक उत्पन्न सुरू करा, कारण फक्त चळवळी करून, समाजसेवा करून, आंदोलनं करून पोट भरत नाही. आणि त्यावेळेस ते आम्हाला कळत नव्हतं, का आता आम्हाला फक्त दिसायचं चळवळ. कारण कसं असतं ते, ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये उतरता त्यावेळेस एखाद्या गोष्टीत तुम्हाला यश मिळालं, तुम्हाला वाटतं की करू शकतो, त्याच्यातून नावलौकिक मिळाला, त्याच्यातून बऱ्याच गोष्टी मिळाल्या, फक्त आर्थिक फायदा सोडता आणि आता त्याची जाणीव होते. अच्छा. तर मग आता तुमचा प्रमुख उत्पन्नाचा सोर्स काय आहे? आता ज्यावेळेस चळवळ करत होतो, चळवळ चालू होती त्यावेळेस काही भाषणं सुरुवातीला ऐकायचो. ज्यावेळेस ऐकत असायचो त्यावेळेस मनातला प्रश्न कसा विचारायचा समोरच्या व्यक्तीला, याची विद्यार्थी तो तासभर लेक्चर द्यायचा, परंतु माझ्या मनातले प्रश्न मला त्याला विचारता येत नव्हते. मग त्यावेळेस मनात विचार आला की MPSCच्या विद्यार्थ्यांना जे प्रश्न माझ्या मनात येतात हे त्यांना पण येतात. त्याच्यामुळे आम्ही एक विचार केला की जे अधिकारी आहेत अधिकाऱ्यांच्या मुलाखती घ्यायच्या. मुलाखती घेणं हा उद्देश नव्हता, पण मी प्रश्न विचारेल, तुम्ही त्याची उत्तरं द्या. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनातले प्रश्न काढून घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला आमच्याच लायब्ररीमधले संतोष नाईक नवरे होते, त्यांना म्हणलं की असं असं मला करायचंय, तुम्ही बोलणार का? त्यांचा ASO राज्यातून 3रे आले होते. ते म्हणले चालेल. त्यांच्यासोबत जीवन डोईपडे होते, PSI होते. त्यांनाही बोललं की अशाशी मी प्रश्न विचारतो, मला उत्तर देताल का? ते म्हणले चालतंय.
ते मोबाईल हातात घेऊन, ना माईक नव्हता, ट्रायपॉड नव्हता, स्टुडिओ नव्हता, काही नव्हतं त्यावेळेस सुरुवात केली, त्यांना प्रश्न विचारले. आता आपलं काही जर्नलिझमचं वगैरे काही बॅकग्राऊंड नाहीये, आपल्याला काही विद्यार्थ्यांच्या मनातले फक्त प्रश्न विचारायचे होते आणि तिथून जी सुरुवात झाली त्या पहिल्या व्हिडिओला रिस्पॉन्स मिळाला. 1 सबस्क्रायबर असताना 10,000 व्ह्यूज झाले. त्यावेळेस कळलं की आपण करू शकतो. मग एक 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 अधिकारी जोडत गेलो. त्याच्यानंतर आयोगाचे माझे अध्यक्ष त्याच्यावरती आले, त्याच्यानंतर काही बिझनेसमन आले. यांनी एक कॉन्फिडन्स वाढत गेला आणि तो युट्यूब चॅनल वाढत गेला. पण ते एक सोशल काम म्हणूनच ते करत होतं. त्यावेळेस मला माहित नव्हतं की याच्यातून पैसे मिळतात. पण ज्यावेळेस मला हळूहळू कळायला लागले की याच्यातून पैसे पण मिळतात, मग मॉनिटायझेशन सुरू केलं. खूप कमी रक्कम मिळायची, कारण 4 आठवड्यातून 2 आठवड्यातून एखादा व्हिडिओ टाकायचो. परंतु ज्यावेळेस कळलं की आता आपण अभ्यासही बंद केलाय, चळवळी आपण चालवली, पण फक्त चळवळीने पोट भरत नाही, याच्यातून आपल्याला काही पैसे मिळणार नाही, याचो आपला काहीतरी उत्पन्नाचा सोर्स असला पाहिजे. त्याच्यामुळं मग याच्याकडे थोडंसं प्रोफेशनली लक्ष दिलं आणि लॉकडाऊन मध्ये ती संधी मिळाली आणि लॉकडाऊन मध्ये प्रोफेशनली व्हिडिओ टाकायला सुरुवात केली, बरेच व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. आणि आता मागच्या वर्षभरामध्ये प्रॉपर स्टुडिओ करून एक याला प्लॅन ए, आता लाईफचा प्लॅन ए म्हणून याच्याकडे पाहतोय. याच्यासोबत वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. परंतु युट्यूब हे असं नाही की उद्या जर युट्यूब बंद झालं तर काय. त्याच्यामुळे आपण डिजिटल मार्केटिंगचं पण एक सेपरेट व्यवसाय सुरू केलाय, नवीन हे पण चालू आहे. आता चळवळीचा जो काही फायदा आहे, लोक म्हणतात की तुम्ही चळवळीमुळे तुमचं नुकसान झालं. निश्चित इकॉनॉमिकली नुकसान झालं असेल, पण याचा फायदा भविष्यामध्ये होईल. आज चळवळीमुळे ज्या ओळखी निर्माण झाल्या, चळवळीमुळे जी ओळख मिळाली, आज 4 लोकांमध्ये जर एक शब्द टाकला तर कदाचित इतरांपेक्षा त्या शब्दाला जास्त वजन असू शकतं, असं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे डिजिटल मीडियामध्ये आता उतरलोय. काहींचे आपण डिजिटल मार्केटिंग करतोय, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये उतरलोय, काहींचे इव्हेंट आपण आता घेतोय. सो एक 2-3 पॅरलल उत्पन्नाचे सोर्स सुरू केलेत, आहेत छोट्या लेवललाच, पण भविष्याचा विचार करून आपण त्याच्याकडे पाहतोय. आणि कोविडने शिकवलंय की एका स्रोतावरती तुम्ही थांबू नका. तुम्ही मुलाखतीचा विषय काढलात आणि तुम्ही म्हणालात की विद्यार्थ्यांच्या मनामधले जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही अधिकाऱ्यांना विचारत होतात. तर नॉर्मली स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक प्रमुख प्रश्न असतो की प्लॅन बी. बरोबर, प्लॅन बी काय असावा, किंवा मग अभ्यास करताना प्लॅन बी ची तयारी करावी की नाही, किंवा मग प्लॅन बी नेमका कुठून केव्हा सुरू केला पाहिजे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे की प्लॅन बी नेमका कधी स्टार्ट करावा विद्यार्थ्यांनी? प्लॅन बी वरती गेले 4 वर्षापासून आपण MPSC स्टुडंट राईट असेल किंवा वास्तवकट्टीच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. तुम्हाला माहिती आहे आपण स्पर्धा परीक्षा महोत्सव भरवला होता 2019 मध्ये. ती थीमच ही होती आपली की वास्तव, भवितव्य आणि दिशा. त्याच्यामध्ये आपण अभ्यासासाठी मार्गदर्शन करणारे व्यक्ती बोलवलेच होते, परंतु त्याच्यासोबत प्लॅन बी असावा म्हणून काही उद्योजक आपण तिथे बोलवले होते. आणि त्याच वेळेस आपण एक मी अधिकारी नावाचं गाणं तयार केलं होतं. त्या गाण्यातून हे दाखवायचं होतं की एखादा गवंडी काम करतोय तो त्या क्षेत्रातला अधिकारी, शेतकरी येतो तो त्या क्षेत्रातला अधिकारी, किंवा इतर कुठलंही क्षेत्र असो त्या क्षेत्रातला तो अधिकारी आहे. त्याच्यामुळे फक्त स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून सरकारी नोकर असणं म्हणजेच अधिकारी, ही कन्सेप्ट आता लोकांनी बाहेर काढली पाहिजे. खरं तर प्लॅन बी वरती बोललं की बरेच जण म्हणतात की प्लॅन बी चा विचार केला तर आपण प्लॅन ए वरती फोकस ठेवू शकत नाही, दुर्लक्षित होऊ शकतं. परंतु माझं म्हणणंच हे की तुम्ही अभ्यासाला ज्यावेळेस येताय स्पर्धा परीक्षेच्या, त्यावेळेस MPSC हा प्लॅन बी करून या. त्याच्या आधी एक प्लॅन ए तुमचा डोक्यात असू द्या. ठीक आहे, तुम्ही त्याच्यावरती काम करू नका, पण तुमच्या डोक्यात असू द्या. जर मी हा प्लॅन बी MPSCचा करतोय तर MPSCचा अभ्यास मी 3-4 वर्ष स्वतःला आजमावण्यासाठी खूप होतात. एक कळतं की मी कितपत त्या लायक आहे. मी लायक हा शब्द चुकीच्या अर्थाने वापरत नाहीये, पण आपली कुवत आपल्याला कळली पाहिजे की 4 वर्ष मी जर एक प्रिलियम पास होत नाही, 5व्या वर्षी एक ट्राय करून पाहतो, त्या वर्षी जर होत नसेल तर कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. कारण आता कित्येक विद्यार्थी, कदाचित विद्यार्थ्यांना मी प्रत्येक मुलाखतीमध्ये किंवा इतर व्हिडिओमध्ये बोलत असतो की 7-8-10 वर्षापासून अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, एकही प्रिलियम पास होत नाहीत. आणि ते म्हणतात की आम्हाला एज वाढवून द्या, आम्ही आता प्रिलियम पास होतो, मेन्स पास होतो, इंटर पास होतो. कदाचित होतील. एखादं उदाहरण असतं 8-10 वर्षानंतर अभ्यास करणं, त्याच उदाहरणाला पाहून विद्यार्थी म्हणतात की नाही तो झाला तर मी पण होऊ शकतो. पण विद्यार्थ्यांनी हेही पाहिलं पाहिजे की हजारो विद्यार्थी असे आहेत की 10 वर्ष झाला अभ्यास करतात, ते काहीच होत नाहीत, म्हणजे अजून काहीच झालेलं नाहीत. मग ते नाहीच झाले तर मी पण नाही होऊ शकत. सो मी इथंच थांबतो आणि माझा प्लॅन बी तयार करतो.
काय झालंय, एज्युकेशन पण असं झालंय की एमपीएससीचा अभ्यास करायचा, कुठेतरी मुक्त विद्यापीठातून ऍडमिशन घ्यायचं आणि मुक्त विद्यापीठातून ऍडमिशन घ्यायचं आणि मुक्त विद्यापीठातून ऍडमिशन घेतल्याच्या नंतर त्याचं कॉलेज लाईफ पूर्णपणे ह्या अभ्यासात जातं, व्यावहारिक ज्ञान नसतं, ती डिग्री पूर्ण होत नाही, मग पुढे करायचं काय. पण आहेत आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत. तुम्ही स्वतः आहात, तुम्ही जर अभ्यासच फक्त करत राहिले असते तर आज तुम्ही एवढे प्रसिद्ध युट्यूबर झाले नसते, आज तुमचं महाराष्ट्रात नाव झालं नसतं, आज तुम्हाला पैसे मिळाले नसते. कित्येक विद्यार्थी आहेत, एक रणजित सिंह पाटील आहेत रक्षक ग्रुपचे, त्यांनी स्वतःचा बिझनेस, आपले PSI झाली होती 1999ला, पण परीक्षा कॅन्सल झाली, मग थांबले नाहीत ते, किंवा पुढे स्पर्धा परीक्षा स्वतःचा बिझनेस करा. 100 कोटीचा टर्नओव्हर आहे त्यांचा, 14 कंपन्या आहेत. आपल्या जवळचं उदाहरण घ्या, रवींद्र बारसकर, हॉटेल अभिरुची. मेस सुरू केली, अभ्यास बंद केला, कळलंच नाही करू शकत, मेस सुरू केली. त्याच मेस ती जे हॉटेल होतं ते स्वतः विकत घेतलं पुण्यासारख्या ठिकाणी, आता 2 हॉटेल चालू येतं. म्हणजे हे सगळं होत असताना आपल्यातले भरपूर उदाहरणं आहेत. साईड हाळे स्वतःचं पब्लिकेशन केलं, आज मोठा उद्योजक झाला. आपले खटाणे साहेब, बिंदुसारा हॉटेल. म्हणजे आपल्यातलीच अशी कितीतरी उदाहरणं येतं की अभ्यास करत होते परंतु स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि नाही केला. यांनी आता खरं मोटिवेट केलं पाहिजेत लोकांना. विश्वास नांगरे पाटील असतील, भरत आंधळे साहेब असतील, यांनी तो काळ होता, त्यांनी मोटिवेट केलं, विद्यार्थ्यांना गरज होती. परंतु आता ह्या उद्योजकांनी जे एमपीएससीतून बाहेर पडलेत यांनी यांना मोटिवेट करणं गरजेचं आहे. मी करू शकतो, तुम्ही का नाही करू शकत. त्याच्यामुळे प्लॅन बी विद्यार्थ्याचा असला पाहिजेत, तो वेळीच अवलंबला पाहिजेत. नाहीतर 8-10 वर्ष झाली की मग करायचं काय, तुमच्या डिग्रीचा उपयोग होत नाही आणि डोकं काम करणं बंद करतं की आता इथून पुढे करणार काय. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी प्लॅन बी निश्चित करायलाच पाहिजेत. परंतु असंही नाही की मग मी पहिल्याच दिवसापासून येतो आणि मी कुठेतरी इकडे चहाची टपरी टाकतो, एखादं हॉटेल टाकतो, एखादं काहीतरी वेगळं करतो आणि इकडे अभ्यास करतो. तेही शक्य नाहीये. तुम्ही स्वतःला 2-3 वर्ष आजमावा, स्वतःची कुवत स्वतःला कळते. त्याच्यामुळे कधी प्लॅन बी मध्ये उतरायचं हे स्वतः ठरवलं पाहिजे. आणि किती सांगितलं तरी ठेस लागल्याशिवाय कळत नाही, आपण तसं म्हणतो. परंतु ठेस लागायच्या आधीच जर थोडंसं हे केलं, कारण आता पॅटर्न बदलतोय. जुन्या विद्यार्थ्यांनी खरं आता बाहेर पडून प्लॅन बी लगेच तयार करणं गरजेचं आहे आणि ती परिस्थिती आता आलेली आहे. एवढंच मी आता सांगू शकतो. सर, तुम्ही म्हणालात की प्रत्येक विद्यार्थ्याने आपली कुवत ओळखली पाहिजे वेळीच, आणि वेळीच प्लॅन बी जो काही आहे तो इम्प्लिमेंट केला पाहिजे. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती असते की मी जर समजा 4-5 वर्षे इकडे इन्व्हेस्ट केली आहेत आणि आता जर समजा मी ते क्षेत्र सोडून जर दुसरं काही केलं तर मग समाज काय म्हणेल, ही एक भीती असते. आणि त्याच्यानंतर परत त्यांचं असं पण असतं की मी इकडे आलो होतो अधिकारी होण्यासाठी क्लास 1, आणि आता जर मी समजा बिझनेस स्टार्ट केला आणि तोही एखादा छोटा, तर मग बघणारा मला काय म्हणेल की अधिकारी व्हायला गेला आणि आता तर चहाची टपरीच टाकून बसलाय, किंवा मग छोटा जर एखादा व्यवसाय असेल तर छोटा व्यवसायच टाकून बसलाय. तर हे जे काही सामाजिक प्रेशर असतं त्या सामाजिक प्रेशरला विद्यार्थ्यांनी कसं फाईट केलं पाहिजे. नाही पहा, ह्याच्यातून तुमचे 2 प्रश्न आहेत. एक तर पहिलं, विद्यार्थ्यांनी घरचा किंवा समाजाचा प्रेशर की याच्यातून बाहेर पडल्याच्या नंतर समाज काय म्हणेल. हे पहा, समाज तुम्ही 3ऱ्या वर्षी बाहेर पडलं तरी नावच ठेवणार आहे, 5व्या वर्षी बाहेर पडले तरी नावच ठेवणार आहेत आणि 10व्या वर्षी बाहेर पडले तरी नावच ठेवणार आहे. कारण समाजामध्ये आपले आई वडील आणि जवळचे हे सोडता बाकीच्यांना काहीही घेणं देणं नसतं. तुम्ही अधिकारी झाले काय, 2 दिवस मिरवणूक काढतील, पेढे खातील, पार्टी मागतील, तुमचं उदं करतील, 3ऱ्या दिवशी सगळे विसरून जातात. आणि तुम्ही घरी जरी गेले काय, हे पहा, आता पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही जर 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षी तुमच्या मनात विचार येतोय की मी जर घरी गेलो तर समाज काय म्हणेल, आई वडील काय म्हणतील. पण तेच परत तुम्हाला 5 वर्षांनी पण विचार येणार आहेत, तेच पुन्हा 7 वर्षांनी विचार येणार आहेत. हा, तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल की 3 वर्ष गेलेत, आणखीन 2 वर्षात मी 100% काहीतरी करेल, तुम्ही 2 वर्ष द्या. पण तुम्हाला आतून कॉन्फिडन्स आला पाहिजे तो. आणि हे घरच्यांना बोलून दाखवा. काय होतं माहिती का मुलांचं, की प्रत्येक परीक्षा प्रिलियम पास झाली की घरी सांगतात मी प्रिलियम पास झालो आणि आता मी 100% होणार. घरच्यांना आशा लागतात, घरच्यांना आशा दाखवलेल्या असतात. त्याच्यामुळे परत ज्यावेळेस आपण पास होत नाहीत त्यावेळेस घरच्यांना सांगायचं कसं. पण तुम्ही विद्यार्थी, घरचा आणि विद्यार्थ्यांचा संपर्क खूप तुटतोय. आत्तामध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. संपर्कच नाही घरच्यांचं. त्यांना परिस्थिती कळू द्या की काय परिस्थिती आहे, मी परीक्षा देतोय, मी अभ्यास करतोय, पण मी पास होत नाही, मला यश मिळत नाही. ही घरच्यांची मानसिकता तुम्ही करा. जे आहे ते घरच्यांना माहिती असू द्या. ज्या वेळेस तुम्ही घरी जाताल ना, घरच्या आनंदाने स्वीकारतील. का तर
कमीत कमी त्यांना हे तरी कळेल की आपला पाल्य कमीत कमी अपयश आल्याच्या नंतर घरी सुखरूप आलाय. त्याला अपयश म्हणता येणार नाही. एमपीएससीचा अभ्यास करणारा कुठलाही विद्यार्थी अपयशी ठरू शकत नाही, कारण त्याचे एवढं नॉलेज कुणालाच नसतं, त्याच्या एवढं जग कुणीच पाहिलेलं नसतं, त्याच्या एवढा अभ्यास कुणाचाच नसतो. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. बरं, व्यवसाय म्हणजे आपल्याकडे काय झाले आता, प्लॅन बी करा म्हणलं की कुणी चहाची टपरी टाकते, कुणी हॉटेल टाकते, कुणी लायब्ररी टाकते, कुणी पुस्तकाचं दुकान टाकते. याच्या पलीकडे पण जाईनात असं मला वाटत होतं. परंतु ज्या वेळेस आता एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या नंतर मी एक मॅसेज शूट केला होता आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की आता खरं एमपीएससीतून बाहेर पडलेल्यांनी मोटिवेट करण्याची गरज आहे आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पाठवा. तर जवळपास 250 आपल्या विद्यार्थ्यांनी जे एमपीएससीचा अभ्यास करत होते त्यांनी बाहेर पडलेत आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. परंतु पुण्यामध्ये नाही, इतर ठिकाणी बाहेर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येतं. तुमचं नॉलेज काय आहे, तुम्हाला आवड कशात आहे, तुमचा कल कशात आहे. आता तुम्ही सुरुवातीला बोलताना सांगितलं होतं की तुम्हाला नाटकं करायची आवड होती, पण तुम्हाला तो स्कोप भेटला नाही आणि तेच तुम्ही आता इम्प्लिमेंट करा. तुम्हाला जर तुमच्याकडे जे गुण आहेत हे गुण तुम्ही बाहेर न काढता, गणेश खटाणेंनी हॉटेल टाकलं, रवींद्र बारसकरने हॉटेल टाकलं, त्यांचं खूप इन्कम आहे म्हणून तुम्ही जर हॉटेल टाकायला गेले तर हे चुकीचं आहे. तुमची आवड कशात आहे, तुम्ही काय करू शकता. कशातच आवड दिसत नसेल तर लहानपणापासून आपण शेती पाहिलेली असते आणि शेती आता खूप जोरात चालू आहे, पहिल्यासारखे दिवस राहिले नाही. त्याच्यामुळं आणि तुमचा दुसरा प्रश्न होता की मी अधिकारी होणार होतो, मग मी आता छोटा बिझनेस कसा करू. अहो, लोक पेपर वाटणारे सुद्धा खूप मोठ्या लेवलला गेलेले. तर आपल्या सदाशिव पेठेमध्ये ते स्वामी म्हणून एक कॉफीचं सेंटर आहे, ते डिलिव्हरीचं काम करत होते. आज त्यांनी स्वतःचे कॉफी शॉप आहेत, स्वतःचे फ्लॅट आहेत, मोठा स्वतःची जागा घेऊन हे केलेत. रवींद्र बारसकरचं तुम्हाला उदाहरण सांगितलं, स्वतःची मेस सुरू केली होती. बरं, हे जाऊ द्या, हे आपले येतं. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोलच विकत होते ना, मग त्यांनी जर त्यावेळेस विचार केला असता अरे मी पेट्रोल कसं, असे खूप उदाहरणं येतं की ज्यांनी शून्यातून सुरुवात केलेली आहे. आता तुम्हाला जे रणजित पाटलांचं उदाहरण दिलं, 3 सिक्युरिटी गार्ड घेऊन त्यांनी सिक्युरिटी सुरू केली होती. आज त्यांच्याकडे 6000 सिक्युरिटी गार्ड. जर तुम्ही सुरुवातच करणार नसाल तर तुम्ही मोठे कसे होणार. आत्ता काय वाटतंय की मी जर हॉटेल चालू करणार आहे तर मग ते हॉटेल खूप आलिशान असलं पाहिजे, खूप मोठं असलं पाहिजे माझा बिझनेस, आणि मला लगेच महिन्याला कुठेतरी 4-5 लाख रुपये आले पाहिजे. तुम्ही सुरुवात करा. सुरुवात जर नाही केली तर तुम्ही मोठे होणार कसे, आणि जर मोठं करायचा विचार करण्यातच परत 4 वर्ष घालवणार असाल तर मग उपयोग नाही. त्याच्यामुळे सुरुवात करणं, कुठून तरी सुरुवात करणं गरजेचं आहे. नक्कीच विद्यार्थ्यांनी म्हणजे न्यूनगंड आणि भीती ह्या 2 गोष्टी मनातून जर समजा काढून टाकल्या तर नक्कीच विद्यार्थी छोट्या व्यवसायामधून सुरुवात करून मोठं नावलौकिक त्या व्यवसायामध्ये नक्कीच मिळवू शकतात. आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना गायडन्स तुमच्याकडून भेटलेला आहे किंवा तुमची जी काही स्टोरी आहे ती लक्षात आलेली आहे. बाकी मग आता बरं चाललंय का YouTube वगैरे? हे आता काय जोरात चालू आहे म्हणजे ते जोरात चालू झालं असतं, परंतु अभ्यास, चळवळ ह्या 2 गोष्टीमुळं वास्तव कट्टा थोडासा बाजूलाच पडला होता. परंतु आता पूर्णपणे उतरलोय त्याच्यात आणि वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मनाला काय वाटत नाही, 4 पैसे त्याच्यातूनही मिळत आहेत, त्याच्यामुळे समाधान आहे आणि एक कॉन्फिडन्स येऊन गेलाय. त्याच्यामुळे आता हेच क्षेत्र वाढवत चाललंय. एका मोबाईलवरती शूटिंग करत होतं, आज पूर्ण सेटअप आहे आणि चालू आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित चालू आहे. आणि समाजाचा एकंदरीत तुम्ही जे काही करताय त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, म्हणजे लोक कसे रिॲक्ट करतात? कसं असतं, ज्यावेळेस तुम्ही चळवळीमध्ये किंवा सामाजिक कार्यात काम करत असतात त्यावेळेस तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरू केला तर मध्यंतरी आम्ही लॉकडाऊनच्या आधी 1-2-3 प्रयोग करून पाहिले, कोणातरी सोबत घेऊन किंवा काय, कुठं आम्ही एक पब्लिकेशन सुरू केलं, ते डिस्ट्रीब्युशन सुरू केलं, एक कॅफे सुरू केलं, परंतु ते कुणाच तरी डिपेंडंट होतं. पण लोकांना वाटलं की अरे चळवळ करत होते, आता लागले पैसे कमवायला. पण मला म्हणायचं आहे की ठीक आहे, चळवळीत होतो, सोशल कामं करत होतो, लोकांच्या फायद्यासाठी झटत होतो, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी झटत होतो, मग आम्हाला पण पोट आहे ना. एक क्षण येतो, आम्हाला जाणवत नव्हतं हे चळवळ चालू असताना म्हणायचं काय करायचे पैसे कमवून. पण खरं तर ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस याची जाणीव होती आणि लग्नाच्या आधी खरं ही जाणीव झाली पाहिजेत, कुठेतरी 4 पैसे मिळाले पाहिजेत. ठीक आहे, लॉकडाऊन नंतर हे सगळ्या गोष्टी बंद झाल्या, स्वतःचा हक्काचा प्लॅटफॉर्म होता YouTube, विचार केला यालाच आपण करिअर करू शकतो. कारण BBC मराठी सारखे चॅनल असतील, लोकशाही सारखे चॅनल ही YouTubeवरूनच सुरू झाले ना. BBC सारखा इंटरनॅशनल चॅनल सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी YouTubeचा प्लॅटफॉर्म चालवतोय. कुठेतरी आहेत खूप मोठे, आता लल्लन टॉप सारखं असतील किंवा बोलबिडो असतील, हे आहेत.
जीवन आगाव माहिती असतील तुम्हाला, मराठी व्हायरल फेवरचे, ते बा 5.5 लाख सबस्क्रायबर येतं, नाही म्हणलं तरी 2-3 लाख रुपये महिन्याला कमवतंय बघा. ते सांगत नाही, हा भाग वेगळा आहे. त्याच्यामुळं चाललंय, व्यवस्थित चाललंय. आता लोकांचं कसं असतं, अण्णा हजारे आहेत, अण्णा हजारेंनी जर समजा एखादी कुठेतरी कंपनी सुरू केली किंवा बिझनेस सुरू केला, म्हणते पैसे कमवायला लागलं. गरज आहे ती, हे कलियुग आहे आणि कलियुगात पैसे लागतात. सो चालू आहे हे. पण याच्यातून पण कुठेतरी सामाजिक कार्य होतंय, कुणाला तरी 4 शब्द चांगले मिळतात, कोणतरी घडतंय, याच्यात समाधान आहे, याच्यातून 4 पैसे मिळतात, चाललंय. तर तुम्ही महत्वाच्या मुद्द्याला हात घातलात की सामाजिक कितीही केलं तरी आपलं पोट हे आपल्यालाच भरावं लागतं. समाज काही तुमच्या तोंडात घास भरून द्यायला येत नाही, त्यामुळे समाजाचा फारसा काही विचार करायचा नाही. आणि तुम्ही देखील वास्तव कट्ट्यावरती आणि वास्तव टॉकवरती MPSCतून उद्योजकतेकडे सिरीज चालू केलेली आहे, ती पण प्लॅन बी संदर्भातच आहे. आणि आपला देखील हे जे काही सेगमेंट आहे प्लॅन बी संदर्भातच आहे. तुम्ही तुमची स्टोरी सांगितली, कसं तुम्ही आलेले आहात इथपर्यंत. आता कार्यक्रम संपत आलेला आहे, तर जाता जाता विद्यार्थ्यांना जर समजा गायडन्स म्हणजे मोलाचे 4 शब्द जर समजा सांगायचे झाले तर तुम्ही काय सांगाल? प्लॅन बी संदर्भात, कशाही संदर्भात, फक्त काहीतरी मोटिवेशन भेटल्यासारखं वाटलं पाहिजे, ऍटलिस्ट वाटलं पाहिजे. कारण कसं असते, मोटिवेशन आपल्याला शोधावं लागते, पण दुसरं कोणी जर समजा दिलं तर आपल्याला वाटते की नाही भाई आपल्याला मोटिवेशन भेटलं. तर 4 मोलाचे शब्द जाता. वास्तव सांगू, वास्तव रियालिटी. सध्याची मी फक्त स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना, कारण बऱ्यापैकी क्राऊड तोच आहे, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो. सध्या MPSCने पॅटर्न बदललाय. 7-8 वर्षापासून, 5-6 वर्षापासून किंवा 8-10 वर्षापासून अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत, ह्या विद्यार्थ्यांना विशेषतः सल्ला असेल, पॅटर्न बदललाय. 99% स्टुडंट म्हणण्यापेक्षा 99.99% स्टुडंट हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला सामोरे जाऊ शकत नाहीत. जाऊ शकतात, पण जाण्यासाठी त्यांना वेळ लागेल आणि तो वेळ त्यांनी नाही दिला पाहिजेत. कारण आयुष्यातले उमेदीचे 5-7 वर्ष याच्यामध्ये घालवलेत. बरं, विद्यार्थी थोडे नाहीत, 8-10 लाख विद्यार्थी आहेत अभ्यास करणारे, प्रॉपर अभ्यास करणारे. त्यांनी कुठेतरी ग्रुप बी, ग्रुप सीचा विचार करण्याकडे सुरुवात केलेली आहे. त्यांनी आता हे 8 ऑक्टोबरची पण परीक्षा दिलेली आहे. आता 2023ची एक कंबाईन एकत्र होणार आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, आता इथून पुढे एक राज्यसेवा आणि दुसरी मिनी राज्यसेवा, ह्या 2च एक्झाम होणार. त्याच्यानंतर वर्षभर काय. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एक मोलाचा सल्ला, कदाचित काहींना राग येईल, काहींना आवडेल, आणि याच्यातून फक्त 4 विद्यार्थ्यांनी जरी याला पॉझिटिव्हली घेतलं ना तरी आपल्या मुलाखतीचं चित झालं असं म्हणता येईल. विद्यार्थ्यांनी दिवाळीनंतर घरच्यांना सांगावं की मी आता एवढे दिवस प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत, परंतु ह्या कॉम्पिटिशनमध्ये माझा निभाव लागणं नाही म्हणण्यापेक्षा तेवढ्या जागा नाहीत, आणि मी आता पुढचा वेळ वायाला घालवण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करतो. घरून मदत घ्या, मित्रांकडून मदत घ्या, नातेवाईकांकडून मदत घ्या, आणि प्रत्येक बिझनेस सुरू करायला पैसाच लागतो यातले असे कुठली गोष्ट नाही. आणि काहीच नाही झालं तर प्रत्येकाच्या घरी शेती आहे, आधुनिक प्रकारे शेती करू शकतो. भविष्यामध्ये शेतीला दिवस आहेत. कदाचित समोरचा म्हणत असेल की आता याचं सेटअप चांगला आहे, याची बायको PS आहे, याचं एक चाक चालू आहे आणि दुसरं चाक चालू केलंय, असं काही नाही. शेवटी ज्याच्यावरती येतं त्यालाच ते निस्तरावं लागतं. त्याच्यामुळे ज्याला करायचा अभ्यास मन लावून वेळ ठरवा, किती वेळ द्यायचा आहे तेवढ्या वेळेत अभ्यास करा. आणि इतर जर समजा तिथं शक्य नसेल तर स्वतःचा प्लॅन बी हा निश्चित तयार करा. प्लॅन बी हा फक्त व्यवसायाचा असू शकतो अशातला भाग नाही. स्वतःची कला असेल, नोकरी असेल, तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता, परंतु इथे जास्त वेळ या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये घालवू नका. आम्ही ओरडून परत तेच सांगत आहोत की जास्त वेळ इकडे घालवू नका, कारण आम्ही त्याच्यामधून गेलेलो आहोत. तर हा आपला MPSC प्लॅन बी या सेगमेंटचा पहिला भाग होता. एका युट्यूबरलाच मी इथे आणलेला आहे पहिल्या एपिसोडमध्ये, कारण मी सुद्धा एक युट्यूबर आहे. युट्यूबर भाई असं ते म्हणण्यासारखं आहे. बघा, मोटिवेशन भेटलं तर चांगलंच आहे, नाहीतर मग चालू द्या बा, पॅटर्न बदललेला आहे, जरा करायचा तसा अभ्यास अजून 2-4 वर्ष, तर तुमची मर्जी. आपल्या परीने जेवढे प्रयत्न होतील तेवढे आपण करतच राहूयात. तुम्ही इथे आलात, खरं तर तुमच्याच स्टुडिओमध्ये आपण शूट करतोय, म्हणजे मीच इथे आलो, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि आपण आपले प्रयत्न चालू ठेवूयात आणि विद्यार्थ्यांना
मोलाचा सल्ला त्यांनी दिला की मदत मागायला लाजू नका. आपलं पोट आहे, आपल्यालाच पाहा लागते त्यामुळं. आणि घरच्यांसमोर मुलं लाजतात की कसं म्हणू बापाला, अरे तो बाप आहे, त्याला तुझ्या नोकरीपेक्षा तुझी जास्त काळजी आहे बाळा, त्यामुळे मदत मागायला लागू नका. उत्पन्नाचा सोर्स लवकरात लवकर सुरू करा. तर हा आपला पहिला सेगमेंट होता. तुमचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना भेटलं, मला देखील भेटलं, बरं वाटलं तुम्ही इथे आलात. पुन्हा एकदा धन्यवाद, नमस्कार, स्वागत आहे, आभार आहे. मलाही तुम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी परवानगी दिली आणि काय म्हणता येईल, मला देखील तुम्ही विद्यार्थ्यांना हितगुज करण्याची संधी दिली आणि विद्यार्थ्यांना काही सल्ले घ्यायचे नाही घ्यायचे तो त्यांचा भाग आहे. परंतु शेवटी एक सल्ला देऊ मित्रांनो, विद्यार्थी आत्महत्या करतायत. आत्महत्या तुम्ही तुमचा जीव संपवताय, पण त्याच्यावरती तुमचा अधिकार नाही आहे, त्याच्यावरती तुमच्या आईबापाचा अधिकार आहे. त्यांना विचारा आत्महत्या करू का, ते जर म्हणले करा तर करा. कारण आत्महत्या करणे हा शेवटचा पर्याय नाही. महिनाभर निघून जा, 6 महिने कुठेतरी निघून जा, परत या नव्या उमेदीने, नवं ध्येय घेऊन वेगळ्या व्यवसायात वेगळ्या क्षेत्रात उतरा आणि स्वतःला सिद्ध करा. एवढंच सांगतो. तुम्ही मला इथं बोलवलं आणि विद्यार्थ्यांशी बोलायची संधी दिली त्याबद्दल आपलेही खूप खूप आभार. धन्यवाद. तर हा होता आपला पहिला एपिसोड. व्ह्यूज जर चांगले आले, तुमचा प्रतिसाद जर चांगला आला तर आपण एपिसोड घेऊन येऊयात. मी तयार आहे. तुमची जर तयारी असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करून ती तयारी तुम्ही दाखवू शकता. आणि तुमचे जर काही सल्ले असतील कार्यक्रमासंदर्भात तर कमेंट करून कळवा. कमेंट वाचतो आणि प्रत्येक कमेंटला रिप्लाय देखील करत असतो. धन्यवाद. माझ्या प्रेमाचा व्हायरस तुझ्या मनामध्ये घुसू दे, माझ्या नावाचं